आजू शेजवानी बघ किती मोठा केक आणलाय, मी हाच पहिले कापणार. अरे हो, पण तुझ्या आईने केलेला केक काप ना आधी. असं रे. चल आता कापते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभम, हॅपी बर्थडे टू यू. थांब बाळा, हे घे. वाव यम्मी, थँक्यू शेजवान. युअर वेलकम माय डार्लिंग. आणि हो, तुझ्यासाठी मी अजून सरप्राइजेस आणलेत. थांब जरा. फ्रेंच फ्राईज, कोल्ड ड्रिंक, बर्गर. अगं सुजन, ऍक्च्युली हे फ्रेंच फ्राईज, हे बर्गर वगैरे खाऊन ना त्याला खोकला येतो ग. म्हणून ऍक्च्युली मी आज सगळं घरी बनवलं होतं. हे बघ ना, लाडू पन्ह सगळंच केलं होतं. मला नको तू बोर लाडू, मी हेच खाणार आहे. बबडू, अरे राजा पण ऐक ना. हे बघ, ऐक ना शुभ्रा, राहू दे. आता कुठे त्याचा मूड जरा ठीक झालाय, एक दिवस खाल्लं तर काही बिघडत नाही. खाऊ दे त्याला, वाढदिवस आहे ना त्याचा आज. ए शुभम, पण उद्यापासून फक्त घरचं खायचं. हं, ओके आजू. आपण शुभ्राने बनवलेले लाडू खाऊयात. या. मी तुझ्यासाठी अजून सरप्राइजेस आणलेत. थांब. दिस इज युअर बर्थडे गिफ्ट. काय म्हणायचं शुभम? थँक्यू शेजवान. युअर वेलकम डार्लिंग. काय पडेल हे सगळं? काय हो शुभ्रा? अरे काय हे, तुझ्या बबडूचा वाढदिवस आहे, तू एवढी उत्साहाने तयारी केलीस आणि तुझी बाजूला काय उभी राहिलीस? चल 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 चल. बाबा अतिशय हौसेनं आणला होता तो पारंपरिक ड्रेस मी त्याच्यासाठी. घातलाच नाही त्याने. औक्षण पण नाही करून घेणार म्हणतोय. बाबा आपली संस्कृती कळावी म्हणून करते हो मी सगळं. एवढ्या हौसेनं त्याच्यासाठी केक केला, लाडू पण सगळं सगळं केलं. कशाची चवच नाही घेतली त्यानं. वाढदिवसाच्या दिवशी माझ्यामुळे चिडचिड झाली त्याची. सगळं सगळं उलट झालं. शेवटी काय मीच वाईट आई ठरले. ए नाही 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 नाही, अजिबात असं वाटून घेऊ नकोस. तुला खरं सांगू, माझ्यावर विश्वास आहे तुझा. तू एक अतिशय गोड, छान, चांगली आई आहेस. तुला शुभमला काहीतरी चांगलंच सांगायचं होतं ग. पण काय आहे, मुलांना ना जे काय सांगायचं असेल, शिकवायचं असेल, ते त्यांना त्यांच्या भाषेत सांगायला लागतं, शिकवायला लागतं. मग त्यांना ते पटकन कळतं आणि तसं ते वागतातही. हे बघ, तुला जे वाटतंय ना ते योग्यच आहे आणि तसं झालंच पाहिजे. आता बघच तू. आता एकच खायचं. हं, आजच्या दिवसापुरतं, उद्या नाही खायचा. हं, उद्या घरातलं खायला लागेल ना तुला. मी आता बबडूला एक गंमत दाखवणार आहे. बबडू, गंमत बघायची का? आला आमचा बबडू. मला आता सांग, या प्लेट मध्ये काय आहे? काहीच नाही, एम्प्टी प्लेट आहे.
करेक्ट. अरे हुशार आहे आमचा बबडू. आता इकडे ये. इकडे ये. आता मला सांग या प्लेट मध्ये काय आहे? ह्याच्याने तर शुभ्रा मला ओवळणार होती. करेक्ट. आता तुला मी गंमत दाखवतो. हा ए ए ए ए तुला माहितीये का या प्लेट मध्ये मॅजिक भरलेलं आहे. मॅजिक. येस. मला एक सांग, तुला अंधाराची भीती वाटते की नाही? हो. अंधार झाला की असं होतं ना. हा जो दिवा आहे की नाही त्यातनं लाईट येतो बाहेर. हो. तो दिवा तुझी अंधाराची भीती घालवून टाकेल. हा. आणि ही सोन्याची अंगठी आहे की नाही, ही अंगठी तुझ्या भोवती अशी अशी गोल गोल फिरली की तू पण सोन्यासारखा चमकायला लागशील. हो. यस. आणि हे तर काय तुला आवडतच, गोड गोड. आणि हे तर काय हळद कुंकू. कुंकू लावलं की आमचा बबडू काय मस्त दिसतो, रुबाबदार. हो की नाही? आणि ही आहे सुपारी. सुपारी कशी असते? कडक, स्ट्रॉंग. ही सुपारी अशी तुझ्यावरनं अशी फिरली की तू पण कडक स्ट्रॉंग बनशील एकदम. खरं? आणि हे काय सांग मला? तांदूळ. राईस. तांदूळ, राईस. करेक्ट. पण त्याला काय म्हणतात इथे? अक्षता. अक्षदा. हा. तर ते आईनी आजीनी कोणी तुला ओवाळलं आणि तुझ्या डोक्यावर अशा अक्षता टाकल्या की तुझ्या भोवताली असं एक स्ट्रॉंग प्रोटेक्टिव्ह सर्कल तयार होतं जे तुला नेहमी प्रोटेक्ट करतं. वाव. आहे की नाही मॅजिक? हो हो. हा. मला आता सांग, आता तू करून घेणार की नाही ऑप्शन? हो करून घेणार आहे मी ऑप्शन. ऑप्शन नाही रे, औक्षण. काय म्हणायचं? ऑप्शन. औक्षण. ऑप्शन. औक्षण रे बाबा. औक्षण. ऑप्शन. करेक्ट. कसला राजगंडा दिसतो ना पण तू. अरे वा, किती गोड दिसतोय ग आमचा शुभम. खूप छान दिसतोय. वा, चप्पल थोडा शाबास. आजो. अक्षदा. सुपारी. आजो अंगठी. करा. राजा, आता बाप्पाला नमस्कार कर. अरे तिकडे काय करतोयस? ये ना इकडे, फोटो काढूया आपण. लाडू. हं? आता दिव्याला नमस्कार कर. नमस्कार कर. कसं? आ शाबास, शहाणा मुलगा आहेस. हा. आता ही बघ गंमत आणली तुझ्यासाठी. आहा, मस्त मस्त. हा. चला 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 इकडे आपण फोटो काढू सगळे. या. हो हो, ये 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 राजा. बात. एक मिनिट. सुजन, जरा फोटो काढ ना आमचा. फोटो काढते. से चीज. एक मिनिट. अहो या ना इकडे. आलो. या. ए सुजन, बघू ना फोटोज.
अरे किती छान आहे. सो तू चिडलायस माझ्यावर? काय चाललंय कळतंय का तुला? आपल्याला इथे कोणी बघितलं तर वाट लागेल. असं काय करतेस तू? चल बाजूला मला जाऊ दे. सो का बोलतोयस तू माझ्याशी? मी इथे बबडूचा बर्थडे म्हणून आले. किती खुश झाला तू, बघितलं ना? सगळे किती एन्जॉय करताय. तू तर माझा फोन पण रिसीव्ह करत नाहीयेस. मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत आहे. नसो, डोंट गेट अँग्री ऑन मी. अच्छा, मी आणलेला केक नाही खाणार आहेस? फक्त केकच खाऊ? सो केक ना. आई, आपली फॅमिली किती छान आहे ना. सगळ्यात बेस्ट फॅमिली आहे. हो रे राजा, खरंच हो. खरंच माझी फॅमिली सगळ्यात बेस्ट आहे. हो, नको असं बाटोळ करू. हा कागद चांगला आहे, वापरता येईल नंतर. शांत उडायचं. असा उघडला हे काढून टाकले रे. ठीक आहे. हा, आता बघ, हा ओपन झाला. अरे मजा झाली तुम्हा दोघांची. मला पण घ्या ना तुमच्यात. आता आमच्यात मध्ये खेळायला तुम्हाला वेळ कुठं आहे? असं काय बोलता बाबा. एरवी नसतो मला वेळ, पण आजचा सगळा दिवस मी माझ्या नातवासाठी काढला. अरे वा. शुभम, आजचा अख्खा दिवस तुझ्यासाठी आहे राजा. थँक्यू आत्तू. हा, आता हे बघा. तुम्ही गिफ्ट ओपन करताय? ये ये. अरे काय आहे ते? डॉग आय थिंक. मी का मागे राहू? जरा शांत बसलो तो आला. चप्पल चोर मध्ये वाटेत आला. दत्ता, तुझी शांतता भंग करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कळलं का? मग आता कर 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 कर. हे गिफ्ट सुझानने दिले का? पॅकिंगच किती हे गिफ्ट शेजवाननेच दिलंय मला. मस्त आहे ना. पण हो. अगं बाई, खरंच खूप सुंदर रॅप केलंय. पण काही म्हणा, त्या सुझनला ना लहान मुलांचा चॉईस अगदी परफेक्ट माहितीये. आणि मोठ्या मुलांचा सुद्धा. आई, ती सुझन ना खरंच गोड आहे. अहो, मुंबईत एकटीच असते ना, म्हणून मग मीच म्हंटल की घरी येत जा. आपल्याकडे आल्यावर जरा बरं वाटतं तिला. हो, तिने माझ्यासाठी मोठा केक आणला आणि तो खूप यम्मी होता. मी खरं सांगू का, तुझ्या आईने केलेला केकच मला खूप आवडला. किती छान होता तो. जास्त यम्मी होता. किती साधी आहे ही शुभ्रा. तिला वाटतंय सुजान बबलूच्या वाढदिवसासाठी आली होती, पण खरं तर ती वेगळंच काहीतरी करायला आली होती. या गोड कुटुंबाला कोणाची नजर लागू नये म्हणता म्हणता नजर लागलीच शेवटी. कसं सांगू आसावरीला, सोहम शुभ्राला फसवतोय. हा, बोल नीना. सो मी खूप मिस करते तुला. मला भेटायला ये ना. आता? हो, आत्ता. आपण छान लॉंग ड्राईव्हला जाऊया. काय तू काय सांगतोयस? म्हणजे परत बिघडली तब्येत आईंची? कुणाच्या आईची तब्येत बिघडली? काय बोलतोय? सो जर तू आता आला नाहीस ना तर माझी तब्येत नक्की बिघडेल. प्लीज ये ना. सो ओके ओके ओके, तू नको काळजी करू, मी लगेच निघतो. हा, सोहम,
काय झालं? मॅडम, ते माझा मित्र आहे ना नीना, त्याच्या आईची तब्येत परत बिघडली आहे, खूपच क्रिटिकल कंडिशन आहे, तर मला जावं लागेल. म्हणजे काय प्रश्नच नाही, मित्राला मदत करायलाच हवी ना अशा प्रसंगी. अगदी जातो. हो, पण बबडू सॉरी, म्हणजे तुझा वाढदिवस असूनही मला थांबता येत नाहीये, जावं लागेल. चालेल ना? काही काळजी करू नको, आम्ही सगळे आहोत ना. तुझा जा. आणि एक काम कर, तू ह्यांना बरोबर घेऊन जा, म्हणजे मदत होईल. जाता का तुम्ही? नाही नाही नाही, काहीच गरज नाहीये. म्हणजे काही मला वाटलं तर मी स्वतःहून फोन करेन ना. उगाच त्यांना कशाला त्रास. येतो. सोम, नीट जा हा. चल, सुजान मॅडम कडे जायचं. चल, पटकन पटकन पटकन. चला. सर, तुम्ही? तू निनादकडे चाललायस ना? मला त्याच्या पुढे थोडंसं एक काम आहे. मी तुला निनादकडे सोडतो आणि पुढे जातो. हो, पण माझ्यामुळे उगाच उशीर होईल तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही दुसरी गाडी घेऊन जा ना. चे मला कसला उशीर होतोय? मला काय घाई नाहीये. आणि निनादचं घर वाटेत आहे ना, मग कशाला उगाच डबल गाडी डबल पेट्रोल. तू चाललाच आहेस, म्हटलं सोबत जाऊया. काय हरकत नाही. मग हवं असेल तर मी असं करतो, तुम्हाला जिथे काम आहे तिथे आधी सोडतो आणि मग मी परत मागे येतो. वेगळा आहेस का सोहम तू? निनादची आई सिरियस आहे ना, तुला लवकर पोहोचायला होते ते. माझं काय घाईचं काम नाहीये. चला 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 चला, सोहम सरांनी सांगितलं त्या ठिकाणी गाडी घ्या. तुम्हाला माहितीये का, सोहम सरांच्या मित्राची निनादची आई सिरियस आहे. चला चला चला. बाकी तुझ्या गाडीचा एसी बाकी मस्त आहे. काय रे सो, तू आणि तुझी आई सारखे त्या फोन मध्ये असतात. कामाचा. अरे सतत काय रे, काम 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 काम. कधीतरी काम बाजूला ठेव की. अरे एक दिवसाने आपल्याला दोघांना वेळ मिळालाय. बाप बेटे साथ में बैठे गप्पा मारत जाऊया मस्त. मित्राची आई सिरियस आहे ना, त्यामुळे गप्पा. अरे पोचशील. शुभ्रा, मला हे जमत नाहीये, जरा हेल्प कर ना. आल्या बाळा, एवढं हातातलं काम संपवते आणि लगेच आले. हा, आता ये ना लवकर. हो बाळा, आले. शुभ्रा, अगं तू एकटी का करतेस हे सगळं? मी मदत करते तुला. अहो ऐका माझं, काहीच गरज नाहीये. तुम्ही एरवी इतक्या बिझी असतात, जरा वेळ मिळालाय तर पडा की जरा आराम करा. मला अजिबात आराम करायचं नाही, मला तुला मदत करायची. जाऊ दे ना जीव, करू दे ना तिला काम. घरातली सगळी कामं तीच तर सांभाळते, कामवालीच तर आहे ती. बबडू असं बोलतात का? हो. शुभम, काय करतोयस हे तू? मी करू का तुला मदत? ठीक आहे. हे असं लावायचं का? दाखव बरं मला, शिकव. अच्छा, असं करायचं का? मग जमलं मला. शुभम, तू आईला कामवाली का म्हणालास रे? मग काय जू, जेव्हा मी तिला खेळायला बोलवलं ना, तेव्हा तिचं सारखं हेच उत्तर असतं, थांब मी कामात आहे. मग ती कामवालीच झाली ना.